ॲक्च्युली तुम्हाला काळोखामध्ये दिसत असेल का माहीत नाही, पण बाहेर चांगला पाऊस पडतो आहे मस्तपैकी. आणि आता आपली मित्रांनो बाहेर मस्त पाऊस पडतो आहे तंबाला. इंडिया साऊथ आफ्रिकाची मॅच पण आहे. सो मॅच बघायला थोडा टाईम नाही भेटत आहे, कारण की एक मला कोटेशन रेडी करायचं होतं आणि एक आम्ही कॅम्पेन रेडी केलं होतं डिजिटल मार्केटिंगचं, ते मी तुम्हाला दाखवतो. त्याच्यासाठी थोडा टाईम नाही भेटला आहे, पण ते पण महत्त्वाचं काम. ते नाही केलं तर मग क्लायंट्स ॲक्च्युली येणार नाही आणि क्लायंटची डिलिव्हरी टाईमावर होणार नाही. सो तुम्हाला मी जे कोटेशन बनवलं दाखवतो. एक जस्ट कोटेशन बनवतो. हे मोस्टली आमचं एक शॉपिफाय वेबसाईट आहे आणि एक त्यांचं ॲप्लिकेशन बनवायचं होतं, तर त्याचं काम चालू आहे. तर तुम्हाला पण समजा तुमच्या ओळखीमध्ये कोणाला शॉपिफायवरती वेबसाईट किंवा ॲप्लिकेशन बनवायचं असेल अँड्रॉइड iOSचं, तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही ते तुम्हाला बनवून देऊ तुमच्या चांगल्या टाईम फ्रेममध्ये. आणि ॲप्लिकेशन जे आहे ते लेटेस्ट टेक्नॉलॉजीवर आपण बनवून देऊ तुम्हाला. त्याच्यामुळे तुम्हाला तो एक प्रॉब्लेम येणार नाही जो मार्केटमध्ये लोकांना प्रॉब्लेम येतो की त्यांना ॲक्च्युली लेटेस्ट टेक्नॉलॉजी भेटत नाही किंवा जे डेव्हलपर्स असतात ते चांगले भेटत नाही, तर ते आम्ही तुम्हाला करून देऊ. सो आता त्याचं एक काम चालू आहे. आणि एक ॲड आम्ही रन केली आहे, म्हणजे जी मिरारोडला एक कंपनी आहे. कंपनी इन द सेन्स मिरारोडला रिअल इस्टेटचा त्यांचा प्रोजेक्ट चालू आहे. सो त्यांची ॲड रन केली होती. सध्या काय आज पहिलाच दिवस असल्यामुळे एवढं काही रिझल्ट त्याच्यावरती आला नाही आहे. सो अजून काही लीड नाही आलेत, पण लेट्स सी. आज पहिलाच दिवस आहे त्याच्या ॲडवरती. सो एकदा ॲड जेव्हा आजचा एक दिवस जाईल आणि उद्या मे बी थोडं त्यावर टाईम स्पेंड होईल, तर मला वाटतं त्याच्यावर रिझल्ट चांगला येईल. आणि ते बघा ते अमाऊंट स्पेंड दिसते अजून फक्त 287च झालं आहे. नमस्कार मंडळी, कशात सर्व. ॲक्च्युली आता क्लायंट मीटिंगसाठी बसलेलो, तर म्हटलं थोडा आपला व्हिडिओ स्टार्ट करावा. आणि ॲक्च्युली तर आता जेव्हा बसलो आहे ते तुम्हाला दाखवतो मी, म्हणजे गुगल मीटवरच आमची मीटिंग आहे. पण आणि एक ॲक्च्युली आमच्यासाठी बेस्ट काम हे पण झालं आहे इन्फिनिटी डिझाईनसाठी स्पेसिफिकली, की एक आम्हाला रिअल इस्टेटचा क्लायंट भेटला आहे. पण आता त्याला बघायचं आहे की तो किती दिवस आम्ही त्याच्यासाठी डिजिटल मार्केटिंगची सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. तर त्यांना ॲक्च्युली डिजिटल मार्केटिंगची सर्व्हिस प्रोव्हाइड करायची आहे. आणि त्यांचे जे बिल्डिंग्स आहेत ते ॲक्च्युली स्पेसिफिकली मिरारोड आणि बोरवली या ठिकाणी आहे. तर त्यांच्याला लीड जनरेशन करायचे. तर मी ते डिझाईन तर तुम्हाला बनवली ते दाखवीनच, पण आता सध्या एक मीटिंग आहे जे आपण ॲप लाईव्ह केलं त्याच्या संदर्भात. तर बघा एक मस्त पार्ट ह्याच्या गुगल मीटमध्ये मला भेटला, तर मी जस्ट तुम्हाला दाखवतो. डिझाईन आता कंप्लीट झाले. आता फक्त आम्हाला त्याच्यासाठी डिजिटल मार्केटिंगचं कॅम्पेन रन करायचं आहे. सो डिजिटल मार्केटिंगचं कॅम्पेन्समध्ये त्यांचा जो टार्गेट आहे तो मिरारोड आणि बोरिवलीमधला आहे, तर तो आता सेट करायचा आहे. तर आमची डिजिटल मार्केटिंगची जी आमचा रिसोर्स आहे माझा, तो त्याच्यावर काम करते आहे. ते आता थोड्या वेळी लाईव्ह झाल्यानंतर त्याला लीड्स कशा येतील काय येतील ते मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगेनच. कारण की कसं आहे की त्यांचा जो एरिया आहे तो जो एरिया आहे मार्केटिंग करायला तो मेन आहे, आणि त्याच्या बेसवरती आम्हाला ऑडियन्स सिलेक्ट करावं लागेल. तर ते सगळं आता काम होणार आहे. ही डिझाईन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण की जर तुम्ही ही कमेंटमध्ये सांगितली तर आम्हाला समजेलसुद्धा की आम्ही ज्या पाथवरती मी काम करतो आहे ते बरोबर करतो आहे की नाही करतो आहे. सो कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आवडलं असेल तर लाईक पण करा. आता मीटिंग जॉईन करू आणि थोड्या वेळाने मग क्लायंटचे जे वर्क आहे ते करू. गायची बघा आमच्या जस्ट एक मीटिंग चालू आहे. ॲप लाईव्ह जात आहे, तर लाईव्ह झाल्यानंतर त्याचे काही कंडिशन्स असतात, त्या सगळ्या कंडिशन्स आम्ही इथे फुलफिल करतो आहे, जेणेकरून क्लायंट हॅपी राहील की आमचं जे ॲप लाईव्ह जातं ते डॉक्युमेंटेशन हँडओव्हर हे सगळं काम चाललं आहे. आणि इथे सगळं आपलं ॲपचं सगळं डेटा आम्ही इथे ठेवतो आहे, जिथे म्हणजे त्याला जे रिक्वायरमेंट्स आहे तो इथे सगळे मेन्शन्स करतो. त्याच्या बेसवर तिथे आम्ही कंप्लीट करून देतो. आणि आता हे ॲप लाईव्ह जायला निघालं आहे, तर लाईव्ह झालं की तुम्हाला मी ते ॲप नक्की दाखवेन. जे हे मस्तपैकी असं बघा, मी इथे बसलो आहे पण आमचं बॅकग्राऊंड बघा कसं दिसतं आहे. सो मी पूर्ण बॅकग्राऊंड पार्टी चेंज केलं आहे. आता क्लायंट जॉईन करेल आणि नंतर मग आपण क्लायंटची एक मीटिंग झाल्यानंतर मग पुढच्या याला त्याच्या वर्कला स्टार्ट करू. तर आज एक मी जे नवीन डिझाईन बनवलं ना ते तुम्हाला मी दाखवतो, जे आमच्या टीमनी बनवलं होतं स्पेसिफिकली. सो ही एक डिझाईन आम्ही बनवली होती. मला माहिती तुम्हाला ह्याचं म्युझिक ऐकायला येतं आहे की नाही.
पण मी तुम्हाला याला परत रिप्ले करून दाखवतो. ती एक मस्तपैकी आम्ही डिझाईन बनवली होती आमच्या एक रिअल इस्टेटच्या क्लायंटसाठी जो नवीन आला आहे, आणि ह्याचं मुंबईला त्यांचं लोकेशन आहे. तर बघा मस्तपैकी ॲनिमेशन आणि त्याचं मस्त असा व्ह्यू दिसतो. बघा सो दिसायला एकदम मस्त वाटते. तर ही डिझाईन आता कंप्लीट झाली आहे. जर तुम्ही एखादा व्हिडिओ बनवताय किंवा काही अपलोड करताय तर त्याच्यामध्ये तुम्ही बेसिकली काय करायचं की कोणाला शेअर नाही करायचं जास्त. त्याच्यामुळे काय होतं की तुमचा जो रेट आहे, म्हणजे जो व्ह्यू जो ब्राउज फीचर रेट असतो तो तुमचा दिसतो आहे की तुम्ही लिंक करून एक्सटर्नलवर जास्त दिसतो. आपल्याला एक्सटर्नलचा फायदा नाही आहे. आपल्याला फायदा आहे की जेव्हा आपण ब्राउज करतो त्यावेळेला आपल्याला फायदा होतो. म्हणजे जर समजा कोणी आपलं चॅनल समीर फाटक म्हणून जर ब्राउज केलं तर मला त्याच्यामध्ये यूट्यूबला कळतं की हां ह्याला सर्चेस जास्त आहेत, आणि मग ते यूट्यूबचे चॅनल जास्त वर हळूहळू दाखवायला लागतं. अदरवाईज ते चॅनल ते दाखवतच नाही, ते कुठेतरी फीडमध्ये दाखवतो. तुम्हाला एक गोष्ट मी दाखवतो थांबा. हे यूट्यूबचं YT स्टुडिओचं चॅनल आहे. ह्याच्यावरती पण मी येणाऱ्या काळात काही व्हिडिओ बनवेन तुमच्यासाठी, कारण की आपल्या लोकांना म्हणजे जर समजा बघायचं आहे की यूट्यूब चालू केल्यानंतर व्हिडिओ आतमध्ये कसे दिसतात, YT स्टुडिओ कसा दिसतं, तर ते तुम्हाला दाखवेन. अजून चॅनल मॉनिटाईज नाही झालं आहे, कारण की इथे बघाल हे अर्नमध्ये अजून मला एवढा सगळा टप्पा पूर्ण करायचा आहे. 500 3 अपलोड्स अँड 1 ऑफ द फॉलोइंग, म्हणजे 3000 वॉच आवर्स कंप्लीट करायचे 365 डेजमध्ये. तर ते मी डेली जर व्हिडिओ अपलोड केले तर मला वाटतं मी हे पूर्ण करू शकतो. अदरवाईज हे पूर्ण होणं कठीण आहे. ह्याला काय झालं मध्येच हां. तर याच्यामध्ये पण बघा 1K पब्लिक शॉर्ट व्ह्यूज आहेत आणि 3 मिलियन लास्ट 90 डेजमध्ये तेवढं झालं पाहिजे तरच आपण हे ॲड चॅनल मॉनिटाईज होईल. तो डिफिकल्ट वाटतं जर आहे, पण बघूया, आपण ट्राय करू. आपल्याकडे वर्षभराचा टाईम आहे पण, आणि मला एक असं ट्राय करावं लागेल की डेली जर मी व्हिडिओ टाकीन याच्यामध्ये तर मे बी हे माझे 3000 वॉच आवर्स जे आहेत ते कंप्लीट होतील. अदरवाईज ते कंप्लीट होणार नाही. तर आता सध्या 107 सबस्क्रायबर आहेत, पण ही काल मी एक शॉर्ट टाकला होता. तो शॉर्ट्स ॲक्च्युली 461 व्ह्यूज गेलेत बघा, म्हणजे चांगले गेलेत. सेकंड नंबरला सध्या आहे, पण व्हिडिओवरती एवढं येत नाही. जसं मी ग्रँड हयातला गेलो होतो त्याच्यावरती मी जस्ट स्टेटसला फक्त फोटो ठेवला होता आणि फेसबुकला शेअर केलं होतं. पण हे जे 61 व्ह्यूज आहेत ते नॉर्मल व्ह्यूज आहेत, म्हणजे मी कोणाला शेअर न करता असं आलं आहे. तर तुमच्यासाठी एक सजेशन आहे, समजा तुम्ही जर एखादा व्हिडिओ बनवताय किंवा तुम्ही काही अपलोड करताय, तुम्ही इथे चेक कराल की कंटेंटमध्ये मी गेलो तर इथे बघा तुम्हाला याचा पूर्ण ॲनालिटिक्स दिसेल. इथे मी ॲनालिटिक्सवर क्लिक करतो आणि त्याच्यानंतर इथे ऑडियन्सचा पार्ट आहे. ठीक आहे, तर ऑडियन्समध्ये बघा आता हे जे माझं ऑडियन्स आहे त्याच्यामध्ये युनिक व्ह्यूवर्स तर आले आहेत 54, म्हणजे हे माझे व्ह्यूवर्स नाही आहेत रेग्युलर जे येतात ते. एंगेजमेंट बघाल तर इथे रीच ॲक्च्युली इथे तुम्हाला आहे बघा, या पार्टमधून समजतं हाऊ व्ह्यूअर्स फाइंड दिस व्हिडिओ. सो ट्रॅफिक तुम्हाला इथे समजतं. आता ब्राउज फीचर्समधूनच माझं सर्वात जास्त येत आहे. मी जेव्हा शेअर करायचो ना हे, म्हणजे लोकांना जेव्हा मी शेअर करायचो ना तेव्हा काय व्हायचं माहिती आहे, इथे मला दिसायचं की व्हॉट्सअप म्हणजे एक्सटर्नल लिंक, ही एक्सटर्नल लिंक दिसते तुम्हाला, ह्या एक्सटर्नल लिंकमधून मला जास्त डेटा दिसायचा. पण आता माझं कॉन्टेंट हळूहळू ब्राउज फीचर्समध्ये यायला लागलं आहे, त्याच्यामुळे लोक सर्च करतात, असं ते झालं. तर हे आपल्याला बेनिफिशियल आहे. जर आपले व्ह्यूअर्स फाइंड करायला लागले जर सर्च करून तर मला ते बेनिफिशियल आहे. आणि जर मला जर एक्सटर्नलवर जास्त दिसायला लागला इथे नंबर, तर समजायचं की आपण जे शेअर करतो त्याच्यामुळे होतं आहे. इथे पण तुम्ही बघू शकता इम्प्रेशन्स अँड हाऊ दे लेड टू वॉच टाईम. सो इम्प्रेशन्स आपला 86 पॉईंट फ्रॉम यूट्यूब रिकमेंडिंग युअर कॉन्टेंट, यूट्यूब रिकमेंडिंग युअर कॉन्टेंट म्हणजे 86.5% यूट्यूब माझं कॉन्टेंट रिकमेंड करतं आहे. तर आपल्याला हे इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यामध्ये 4.1 क्लिक टू रेट आहे, तो पण एक चांगला आहे. व्ह्यू फ्रॉम इम्प्रेशन्स पण चांगला आहे. आणि 1.4 एव्हरेज व्ह्यू ड्युरेशन म्हणजे वॉच टाईम फ्रॉम इम्प्रेशन्स आजमध्ये 84 येत आहे. काय हरकत नाही, आपण सध्या तर रेग्युलर टाकत नाही त्याच्यामुळे ते मला वाटतं एवढं दाखवत नाही आहे. पण जसं जसं आपण रेग्युलर होऊ तर हे इन्क्रीज होऊ शकतं. आता याच्यामध्ये पण बघा 29 लेस दॅन युजल. युनिक युजर हे इम्पॉर्टंट आहे. जसे 54 युनिक व्ह्यूवर्स आपल्या याच्यामध्ये आले आहेत ते इम्पॉर्टंट आहे.
आणि हळूहळू आपण याला ग्रो करू आणि हे जरूर ग्रो होणार एक ना एक दिवशी. सध्या मी त्याला एवढा इम्पॉर्टन्स नाही देत आहे, कारण माझ्याकडे सध्या इन्फिनिट डिझाईन ज्या माझी कंपनी आहे त्या कंपनीला मी ग्रो करायच्या मागे लागलो आहे. आणि ती ग्रो झाली तर मग अदर वर्क्स करायला मला इझी पडेल. जाएगी तू किधर जाएगी? सो बघा बाहेर पाऊस आला आहे मस्त, पण छप्पा छप्पा करते ही. पाऊस आला आहे पण इकडे ऊन आहे आणि पाऊस पण पडतो आहे. गावच्या भाषेत ऊन पाऊस कोल्ह्याचे लगीन. बघा ऊन पण दिसतं आहे आणि पाऊस पण पडतो आहे. आला आला परत जोरात आला 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 आला. सो थोडं ऊन पण आहे आणि पाऊस पण आहे. कसं कालचक्र आहे बघा. मला पण डिजिटल मार्केटिंग किंवा तुमचं हे आपण ॲड्स कसे क्रिएट करतो, आणि जर तुमचा कुठचा एखादा बिझनेस असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की यार मला ॲड रन करायची माझ्या बिझनेससाठी, पण आम्हाला म्हणजे काही बिझनेस जे ओनर असतात त्यांना नाही येत, कारण विदाऊट ॲड काहीच अर्थ नाही आहे. म्हणजे बिझनेस हा फक्त विदाऊट ॲड चालूच शकत नाही. त्यामुळे बिझनेस ओपन केल्यानंतर तुम्हाला एका ॲडची गरज लागणार किंवा डिजिटल मार्केटिंगची गरज लागणार. सो तुम्हाला जर समजा असं डिजिटल मार्केटिंग शिकायचं असेल किंवा तुम्हाला करून घ्यायचं असेल कोणाकडून, तर तुम्ही आमच्याकडून करून घेऊ शकता. माझा नंबर तर डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲड केलाच आहे, तिथून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ह्यानी फायदा एक हा होईल की तुम्हाला समजा तुम्ही एखादा बिझनेस रन करताय, जसं आता माझ्याकडे एक क्लायंट आला आहे जे आहेत कोपर खेळण्याचे, तर त्यांचा बाईक वॉशिंगचा बिझनेस आहे, सर्व्हिस सेंटर वगैरे. तर त्यांना ॲड रन करता येत नाही, तर त्यांचं आम्ही पेज क्रिएट केलं, त्यांची ॲड रन केली आणि त्याच्या हिशोबाने आम्ही त्यांना रिझल्ट देतो आहे. म्हणजे एक व्हॉट्सअपवरती पण डायरेक्ट आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट प्रोव्हाइड करतो आहे. जसं एक्झाम्पल काही लोकांना कसं असतं की व्हॉट्सअपवरती मला कोणी जर समजा माझ्याला ॲडला रन चेक केलं तर व्हॉट्सअपवरती माझं ते डायरेक्ट ॲड आली पाहिजे, तर तो नंबर त्यांना इमिजिएटली भेटतो. त्याचा बेनिफिट आहे. तर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता, म्हणजे जो पण तुमचा कस्टमर आहे त्यासाठी. तर असे ॲड्स तुम्हाला फेसबुक ॲड्स, इंस्टाग्राम ॲड्स तुम्हाला रन करायचे असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझं जस्टडायलवरती पण इन्फिनिट डिझाईन म्हणून आहे, तुम्ही जस्टडायलवरती पण मला कनेक्ट करू शकता. तिथून पण तुम्ही जर तुम्हाला समजा माझा नंबर वेबसाईट पण मेन्शन आहे तिथे भेटेल, आणि तुम्हाला समजा कोणाला शेअर करायचं असेल तुम्ही जस्टडायलची प्रोफाईल त्यांना शेअर करू शकता. सो आपल्याकडे इंस्टाग्राम फेसबुकची ॲड रनसाठी आपल्याकडे चांगली टीम आहे, तर तुम्हाला व्हेरी गुड म्हणजे चांगले लीड्स तुम्हाला प्रोव्हाइड करतील. म्हणजे तुम्हाला बिझनेसवरती तुमचा फोकस राहील, तुम्हाला लीडचं टेन्शन घेण्याची गरज नाही, ते आम्ही तुमच्यासाठी करू. तर कशी काय रिक्वायरमेंट असेल तर सांगा. आणि तुम्ही सगळ्या म्हणजे आम्ही ह्याच्यामध्ये करतो, जसं हेल्थकेअर, ट्रॅव्हल झालं, परत अजून तुमचे सॉफ्टवेअर, स्वतः तुमची पण सॉफ्टवेअर कंपनी असेल त्याला लीड्स पाहिजे असतील, किंवा तुमचं काही एखादा ई-कॉम बिझनेस असेल, ई-कॉमर्स बिझनेस असेल तर त्याच्यासाठी करू शकतो. किंवा एखादा अवेअरनेस इन द सेन्स काही लोकांना जसं एक्झाम्पल समजा की एखादा सलोन आहे किंवा एखादा असं समजा की एखादा तुम्ही काहीतरी बॉक्सेस बनवताय, तुम्ही कप्स बनवताय, चायचे कप झाले किंवा प्लेट्स बनवताय, पण तुमची प्राइसिंग ही तुम्ही जसं आपण एक्झाम्पल एखाद्या दुकानावर जाऊन डोर टू डोर फिरतो किंवा ऑफिस टू ऑफिस आपण त्याच्यामध्ये फिरतो, तर ते जे सेल्सवाले आहेत त्यांना जाऊन फिरावं लागतं प्रोडक्ट घेऊन. तर आपण एक व्हिडिओ ॲड पण बनवू शकतो. ती व्हिडिओ ॲड बनवण्याने फायदा हा होईल की कोणी समजा फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती आजकाल खूप युजर्स आहेत, खूप युजर्स आहेत, तर त्याच्यामुळे ती व्हिडिओ ॲड जर कोणी बघितली तर त्या व्हिडिओ ॲडमुळे तुम्हाला रिस्पॉन्स ताबडतोब येईल आणि तुमच्याच एरियात आपण ती अवेअरनेस कॅम्पेन करू शकतो. आणि बेनिफिट तुम्हाला हा होणार की तुमचं जे तुमची समजा जे पण तुमचा बिझनेस आहे तो तुमच्या एरियातला समजा 5 किलोमीटरचा एरिया आहे, त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आज या एरियामध्ये राहताय पण 3 किलोमीटर नंतरच्या माणसाला माहीत नाही किंवा 1 किलोमीटर नंतरच्या माणसाला पण माहीत नाही की असा एक बिझनेस या एरियामध्ये आहे. ते 5 किलोमीटरपर्यंत आपण एक रेडियस ठेवून त्याच्यामध्ये बेनिफिट हा होईल की 5 किलोमीटरमध्ये लोकांना माहीत पडेल की हे एक सलून आहे किंवा हे की ते टीन बनवणारं किंवा कपडे बनवणारं किंवा मॅन्युफॅक्चरिंग करणारं एक हब आहे इथे किंवा मॅन्युफॅक्चरिंग करणारं ऑफिस आहे इथे किंवा तुम्ही कुठचे कपडे सेल करतायत तर ते कपडेही तुम्ही टी शर्ट्स वगैरे जे असेल तर तुम्ही ॲड्सच्या माध्यमातून करू शकतो. म्हणजे हे तुम्हाला एक बेनिफिट होईल की तुमच्या एरियामध्ये तुमची मार्केटिंग करण्यासाठी. आणि बाकी तर ऑनलाईन बिझनेसमध्ये तुम्हाला समजा प्रमोट करायचं असेल तर ते करू शकतो आपण.
तर हे आहे. आणि अजून एक, जर तुम्हाला समजा डिजिटल मार्केटिंग शिकायची सुद्धा आहे, जर तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला तुमच्या एंडनी सगळं शिकायचं आहे, तर तेही आम्ही तुम्हाला शिकवू. आम्ही तुम्हाला त्याच्यासाठी हेल्प करू शिकायला. आणि जर तुमची अशी काही डिटेल करण्याची इच्छा असेल, तुम्ही मला दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. सो आज इथेच थांबूया. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.